Good afternoon, students. Welcome to all of you on our YouTube channel. Yesterday, we have completed practice set 1.1. Today, we are going to discuss the next point of chapter similarity. The content which we today going to discuss under heading Basic Proportionality Theorem. It is also known as, in short, BPT. ओके, इट इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मराठीमध्ये त्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असं म्हटलं जातं. दिस थेरम मोस्ट ऑफ आस्क्ड इन SSC exam as a theory part which is carrying near about 3 to 4 marks. So okay, last time already we have to discuss how the theory part of the mathematics we have to write down, or how we are going to make its logical setup. There are two types of the statements. At the last lecture I have to discuss there are two types of the statements, mathematical statements, that is conditional statement and simple statement. Whenever we are going to read out this statement, at that time we mostly focus on two words. The two words are if, after all, then. जर आणि तर या दोन शब्दांवरती ज्यावेळेस आपण फोकस करतो तर त्यावेळेस आपल्याला जाणवतं की हे अटीसहित असलेलं गणितीय विधान आहे. इट इज कंडिशनल स्टेटमेंट. आय एम गोइंग टू रीड आउट अँड ट्राय टू एक्सप्लेन वॉट एव्हर इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन दॅट स्टेटमेंट. इफ अ लाईन parallel to a side of triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides that side in the same proportion. So okay, now we are going to divide that whole statement into two parts. One part is situated after if, and the second part the statement of after then. It's okay. That is the part after if known as the antecedent part, given part, and the statement afterward then it is called as a consequent part. It is to prove part. So at the last lecture we learned that by using the statement after if we able to draw the diagram. So okay, मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की गणितीय प्रमेयाचं विधान ज्या विद्यार्थ्याला वाचता आलं ते वाचल्यानंतर विद्यार्थ्याने जर स्वतःला 3 प्रश्न विचारले तर ते विधान तार्किकदृष्ट्या उत्तराच्या स्वरूपात मांडणं विद्यार्थ्याला जास्त कठीण जात नाही. ठीक आहे. तर मग इथं आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कोणते 3 प्रश्न विचारायचे आहेत. These 3 questions always we are going to repeat whenever we are going to discuss about the theorem. First question, ask yourself what is given. दिलेलं काय. Second one question, what do you want to carry out, what do you want to prove. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे. आणि तिसरा क्वेश्चन की दिलेलं आहे आणि काय विचारलं म्हणजे काय सिद्ध करायचं आहे, याच्या दरम्यान मला काय करता येईल किंवा काय मांडता येईल. या 3 प्रश्नांची उत्तराची जुळवाजुळव अतिशय तर्कसंगतपणे केली तर आपल्याला प्रमेयाची मांडणी सहज सोप्या पद्धतीने शेवटपर्यंत करता येते. ठीक आहे. मग पहिला प्रश्न ज्यावेळेस आपण स्वतःला विचारतो की व्हॉट इज गिव्हन, तर या विधानामध्ये कुठल्या भौमितिक आकृतीविषयी माहिती दिली आहे याला उचलून त्या भौमितिक आकृतीची रचना करणं हा पहिला पार्ट आहे. मग इफ अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे आता मला आकृती कशाची करायची आहे तर ट्रायंगलची करायची आहे. इट्स ओके. देअरफॉर फर्स्ट वी आर गोइंग टू ड्रॉ अ ट्रायंगल. आपण एक त्रिकोण काढून घेऊया. त्रिकोण काढला
या त्रिकोणाचं नामकरण करूयात काहीतरी. Here IPS, IPS, be any triangle. And whatever we are going to draw, we have to mention it in given part. Given. जी आकृती आपण काढणार आहोत ते आकृती आपल्याला या ठिकाणी काय करत चालायचं आहे, त्या आकृतीबद्दल लिहित चालायचं आहे. लेट triangle IPS be any triangle. So again, what is given? A line parallel, एक समांतर रेषा आहे, टू अ साइड ऑफ ट्रायंगल. आता या त्रिकोणाच्या कुठल्या तरी एका बाजूला एक रेषा पॅरलल आहे, बरोबर आहे. मग आता आपण जर विचार केला तर या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, या तिघा बाजूंना प्रत्येकी एक अशा आपण 3 पॅरलल लाईन काढू शकतो. परंतु आपल्याला गणितीय विधानाचं प्रूफ देत असताना कुठल्या तरी एका कंडिशन अंतर्गत ते सिद्ध करता आलं पाहिजे. लेट अस ड्रॉ अ लाइन पैरेलल टू साइड PS. ओके, here I am going to draw a line, whatever its name, P. Here is a line L. L line parallel to PS. That line L is going to be intersect at point T and at point R. Okay. बघा आता जे दिलेलं होतं त्याच्यावरून मी आकृती काढली. इफ अ लाइन पॅरलल टू द साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये ती काय करते, इंटरसेक्ट करते. IPS be any triangle, then line L parallel to side PS. Side PS. ही जी लाइन L है, इस साइड PS ला काय पैरेलल है. अगेन now the line L intersect side IP at point T and side IS at point R. So this is the given part. Given part आपण clear केला. Then the line divide that side in the same proportion. बघा आता देन नंतरचा पार्ट आपल्याला काय करायचा असतो, टू प्रूव्ह करायचा असतो, इव्हॅल्युएट करायचा असतो. ठीक आहे, therefore to prove. मग या वाक्याचा अर्थ काय झाला, then the line or then that line divides that sides in the same proportion. म्हणजे ही जी लाईन आहे, ही लाईन या बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय, what we want to prove, that is IT upon TP, that is
IT upon TP equals to IR upon RS. This we have to do. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता हा थेरम आपण मागील थेरमचं ऍप्लिकेशन घेतलं तरी चालेल, कारण की मागील थेरम मधील काही संकल्पनांचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येईल. सो व्हॉट वी able to do here, what we want to do here, it is necessary to construct the triangles. काही त्रिकोण आपल्याला या ठिकाणी तयार करता आले पाहिजे, and for that we are going to set up the construction. Now we are going to join RP and TS. construction मध्ये आपण construction always done by the dotted lines. Here with the two line segments we have to taken, which are joining RP and TS. Join RP, join RP. आता RP जोडल्यामुळे आपल्याला काय मिळालं? Due to that triangle TRP is formed. Then join TS due to that triangle TRS is formed. Now due to our construction we got two triangles. Here is ITR be one of the triangle also. Therefore we have three triangles. We are going to considering at a time two triangles in a pair and try to carry out their areas. Then what's happen? We will prove. Now proof. We are going to considering two triangles at a time. Consider triangle ITR and triangle TRT. So these two triangles we have to consider, and we discuss what's happened. Here for these two triangles again I am going to make a construction. सरळ सरळ लिहून ते समजणार नाही, तर त्यासाठी सुद्धा एक कन्स्ट्रक्शन आहे. ते कन्स्ट्रक्शन मी 2-3 वेळा घेतोय आणि ते घेऊन ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. Here for this case construction, बुक मध्ये डायरेक्ट दिलेलं असेल परंतु ते डायरेक्ट विद्यार्थ्यांना समजणार नाही. I am going to drawing perpendicular from this vertex R to the side. बघा आता perpendicular हा या पद्धतीने या ठिकाणावर इथे काढला. With the perpendicular. So here draw
PM perpendicular to IP. ये पूर्ण IP ला TM perpendicular है. Sorry, MR, not TM. Sorry for that. It is MR perpendicular to IP. हा MR perpendicular घेतला. आता आपण जे दोन त्रिकोण कन्सिडर केले, ते दोन त्रिकोण पाहिले तर TRP and ITR या त्रिकोणाच्या बाबतीत जर विचार केला तर RM perpendicular to IP since it is a perpendicular to IT. It's okay. Therefore, for this triangle, it is a base and MR is a height. Now, for a triangle, what was that triangle? ITR. Whatever RM is height and RM is height and IT is base. IT is base. What's happened here? Area of triangle ITR equals to 1/2. What are the base? IT. And what are its heights? RM. So, similarly, for triangle TPR, the TPR हा एक स्वतंत्र ट्रायंगल कन्सिडर करूया. हा इथून इतका ही त्रिकोणाची याला जर आकृती जर फिरवली आपण तर ती साधारणतः आपल्याला या पद्धतीने मिळेल. हा R P P आणि पुढे गेला हा I. ओके, आयकडे कुठेतरी I असेल. तर हा आहे RM. So RM is also perpendicular to TP. RM आता आकृती मी ती फिरवली आहे आणि फिरवून मी ती या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आकृती फिरवल्यामुळे काय झालंय तर त्रिकोण फिरलाय. आता RM हा TP ला पण परपेंडिक्युलर आहे. Therefore for triangle TPR, that is RM is height and whatever its base, that is TP is base. TP काय झाला त्याचा बेस झाला. Therefore area of triangle TPR equals to 1/2 into RM, that is TP into RM. This is equation first, this is equation second. पुस्तकात आपल्याला डायरेक्ट देऊन टाकलेलं आहे की रेशो ऑफ द एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स हॅव्हिंग अ कॉमन हाईट. परंतु विद्यार्थ्याला कॉमन हाईट नेमकी कुठली आहे? विद्यार्थी नेहमी ही कॉमन हाईट घेतो, आरटी कॉमन हाईट घेतो, परंतु ती कॉमन हाईट नाही. तर ती कॉमन हाईट या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्ट करावी लागते. Therefore divide equation 1 by 2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने काय करून टाकूया? डिवाइड करून टाकूया. काय मिळेल आपल्याला या ठिकाणी? दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ITR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल TPR equals to 1/2 into IT into RM upon 1/2 into TP into RM.
whatever the part is common here, 1/2 get cancelled, rm get cancelled. So okay, so what we have to get after that numericals, that is area of triangle ITR upon area of triangle TPR, sorry, TPR, TRP. So TRP equals to IT upon TP. This I have to got A, चला मी A देतो. ठीक आहे, आता आपण दुसरी पेयर कन्सिडर करूया. कन्सिडर triangle ITR and triangle, what is the triangle RPS or RPS. Now the RTS, not RPS, that is RTS. RPS. This triangle we are going to consider. For this triangle, now the construction is going to be changed. या पेयर साठी तर कंस्ट्रक्शन बदलेल. आधी आपण काय केलं होतं, ड्रॉ RM perpendicular to IP. Now here construction, what is the construction? Draw NT perpendicular or draw TN perpendicular on IS. बघा TN या ठिकाणाहून या बाजूला ते आपण परपेंडिक्युलर काढलं. This perpendicular is nothing but the height for this triangle. Now base and height is going to be changes. आधी RM ही हाईट आपण घेतली होती, आता वर्टेक्स बदलला, साइड बदलली, तर हाईट बदलली आणि त्याचा बेस बदलला. सो फॉर ट्रायंगल ITR, for triangle ITR, whatever NT or TN is height and ज्या बाजूवरती त्याने परपेंडिक्युलर काढलाय ती म्हणजे IR is this. Therefore by theorem, आपण जो theorem पाहिला होता, area of triangle ITR equals to 1/2 बेस काय आला आहे त्याचा IR, this is IR into its height is TN. Due to the perpendicular it will become a. Similarly, if I am going to move that triangle, rotate that triangle in this direction, म्हणजे हा जर इथं आणला, हा जर इथं आणला, हा जर नेला इकडं, तर हा आता
खालच्या बाजूला येईल म्हणजे हा बेस होईल, बरोबर आहे. या त्रिकोणाचा हा बेस होईल आणि त्याची काय होईल, हाईट होईल. फॉर ट्रायंगल, whatever the triangle RTS, that is TN is height and RS is base. RS is base. बघा आता, by formula, therefore area of triangle RTS is equal to half base का आला होता RS, height का आली त्याची, that is NT or TN, that is TN. This is equation number 3. This is equation number 4. Divide equation 3 by 4. What we have to get? Area of triangle. ITR upon area of triangle. Area of triangle RTS is equals to half into IR into TN upon half into RS into TN. What are the common factors? Half get cancelled, TN get cancelled. What we have to got here? आपल्याला काय मिळेल? This area of triangle ITR upon area of triangle RTS is equals to whatever remaining here, IR upon RS. So this we have to get. Second one आपल्याला हे दुसरं मिळालं, इकडं पहिलं मिळालं होतं आपल्याला, ज्याला आपण ए नाव म्हणून संबोधलं होतं. आता हे दुसरं आपल्याला मिळालं, त्याला आपण बी म्हणून कन्सिडर करूया. आता आपण तिसरी पेअर कन्सिडर करूया त्रिकोणाची. कन्सिडर triangle. Here TRP. Consider triangle TRP and triangle TRS or RTS. हे दोन त्रिकोण आपण कन्सिडर केले. फर्स्ट ऑफ ऑल these two triangles. आता याच्यासाठी जर कन्स्ट्रक्शन करायचं म्हटलं तर कन्स्ट्रक्शन आपल्याला काय करता येईल की ड्रॉ हियर फ्रॉम दिस पॉइंट आय एम गोइंग टू ड्रॉ द परपेंडिक्युलर. इथून परपेंडिक्युलर काढला आणि एक परपेंडिक्युलर इथून काढला, म्हणजे these are the heights of these two triangles. उलट जर केला आपण तर आपल्याला साधारणतः त्या त्रिकोणाची जी काही आकृती आहे ती या पद्धतीने मिळेल. या पद्धतीने ती आपल्याला आकृती मिळेल.
अशी ती आपल्याला आकृती मिळाली आहे आणि आपण त्याच्यावर या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि या दोन पॅरलल लाईन्समधले जे त्रिकोण असतात त्या त्रिकोणांची उंची ही समान असते. दोन पॅरलल लाईन्सच्या आतील जे काही त्रिकोण असतात त्या त्रिकोणांची उंची कशी असते, समान असते. सो these sides are equal and for these two triangles that is base is TR. base काय असेल, TR असेल आणि म्हणून construction whatever the construction हे दोन त्रिकोणांसाठी काय कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला, ड्रॉ two perpendiculars from vertex P and S on line L. Here side PS is parallel to line S and these two triangles located in between two parallel lines hence they have equal height. Means whatever this height equals to this height. या दोघं हाईट कशा असतील, इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील आणि त्या दोघं त्रिकोणांना कॉमन बेस आहे TR. बेस कुठला आहे, यांचा कॉमन TR आहे. with common base TR. With common base TR. The area of triangle, which triangle we have to consider, TRP upon देऊन टाकूयात आपण PCSD. the area of triangle is half into base TR and height, that is PC. Okay, this is equation number 5. Then area of triangle whatever RTS is equals to half into basis same TR and here SD. This is 6. But whatever side PS parallel to line L and these two triangles located in between two parallel lines, hence they have equal height. Equal height म्हणजे काय, PC equals to SD. PC is equals to SD. Since PC is equals to SD. कशावर आलं हे, तर हे दोघं त्रिकोण दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये लोकेट करतात आणि असे जेवढे काही त्रिकोण असतील त्यांची उंची कशी असते, समान असते. हे प्रमाणे आपण इयत्ता 9वी ला डिस्कस केलं होतं. तर एरिया, आता एरिया ऑफ ट्रायंगल TPR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल RTS इक्वल्स टू हाफ
इंटू टी आर, आणि पी सी इज इक्वल्स टू एस डी, म्हणून मी इथं एस डी टाकून घेतो. हाफ इंटू टी आर इंटू एस डी. Common factors are going to be cancelled to each other. Half TR, SD cancel. That is area of triangle TPR equals to area of triangle RTS is equals to 1 upon 1. Going to transfer that side. Area of triangle TRT equals to area of triangle whatever RTS. This is C. I have to work. Okay. Now in equation B, instead of RTS ऐवजी मी TRP वापरतो. ठीक आहे, बघूया आता होईल मग. Put in equation B, put equation C and use value of C in equation B. C ची व्हॅल्यू B मध्ये यूज करूयात. RTS ऐवजी काय वापरूया आपण, TRP वापरूयात. पाहूयात काय मिळतं ते आपल्याला. आता B मध्ये काय वापरायचं आहे, RTS ऐवजी काय वापरायचं आहे, मला TRP वापरायचा आहे. दॅट इज A, area of triangle ITR, equals to area of triangle whatever RTS is equals to TRP equals to, असं काय येते, IR upon RS. This is B. हे मला B मिळालं. Now comparing A and D. हे कंपेयर करूया. Comparing equation A and B. हे दोघं कंपेयर करूया. काय मिळेल आपल्याला, इक्वेशन A आणि इक्वेशन D. बघा इक्वेशन A ची LHS बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ITR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल TPR, IT अपॉन TP, IR अपॉन RS. बघा आता या ठिकाणी LHS कशा आहेत, सारख्या आहेत. LHS सारखे आहेत म्हणून RHS काय होतील, त्या सारख्या होतील. म्हणजे आपल्याला मिळेल IT अपॉन TP इक्वल्स टू IR अपॉन RS. आता ते सिद्ध करायचं होतं, IT अपॉन TP equals to IR upon RS. Hence the proof. तर हा बीपीडीचा थेरम आपल्याला साधारणतः 3 किंवा 4 मार्काला विचारला जाईल. या प्रमेयावरती आधारित एक एक्झाम्पल हे प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेत, बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण याची थोडक्यात रिव्हिजन घेऊ आणि त्यानंतर आपण पुढच्या थेरी पार्टकडे वळू. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, घरी राहून अभ्यास चांगला करा. ठीक आहे.